मसुरी भात रेडी झाला, फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनटात पटकन रेडी झाला आहे. आणि त्यासोबत इथे तोंडी लावण्यासाठी मी शेंगदाणा आणि पापडची चटणी केली आणि इथे मग आंब्याचं लोणचं घेतलं आहे. असं हाय नमस्कार सर, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे अक्षता ब्लॉग्समध्ये. आज आहे शनिवार, तर आम्ही आज सकाळीच बाहेर चाललो आहे, मी आणि यश. आणि सकाळचे आता 8:30 वाजले आणि आम्ही चाललो आहे यशच्या स्कूलमध्ये. आणि पाऊस खरंच जोरात आहे आणि आम्ही आता रिक्षामधूनच चाललो आहे आणि यशच्या स्कूलमध्ये येऊन पोचलो. आणि यशच्या स्कूलमध्ये आज आहे पॅरेंट्स मीटिंग, म्हणूनच आम्ही आज यशच्या स्कूलमध्ये आलो आहे. आणि ते हे यशचं स्कूल आहे, याच्या अगोदरच्या ब्लॉग्समध्ये दाखवलं आहे. आणि आता आपण परत मग अशीच मी जाऊन आली स्कूलमधून, पण आज आहे ना स्कूल बंद होती, कारण आज पॅरेंट्स मीटिंग होती ना, ती पण कॅन्सल झालेली. तर मग मी रिटर्न आलो आणि आता घरी आल्यावर परत फ्रेश वगैरे झाली, स्वच्छ हातपाय क्लीन केले आणि ध्रुव पण उठलेला, मग त्याला पण जरा फ्रेश केला. आणि आता त्याला मी उपमा दिला आहे खायला, तर तो उपमाचा नाश्ता त्याचा चालू आहे. आणि इथे एका साईडला मी दूध आणि चहा ठेवला आहे. हा बघा आमचा ध्रुव. ध्रुव हाय कर, झालं पोट भरलं? हां ध्रुव पोट भरलं? पोट भरलं का? तू काय खाल्लं? उपमा खाल्ला. हां तर इथे नाश्ता करून झालेला आहे, त्याला उपमा दिलता खायला. मी आल्यानंतर तो पप्पांकडे होता, तो रडत होता, तर मी आल्यानंतर त्याला घेतलं, त्याला फ्रेश केलं आणि मग त्याला आता नाश्ता दिला खायला. बॉटल दे इथे. आले वा, व्हेरी गुड, दे. आणि मग आता त्याचा नाश्ता करून झालाय. ए चल इकडे, चल चल आता तिथे हॉलमध्ये जा. तू काय खाल्लं? तू उपमा खाल्ला ना? हे बघा सगळं कसं फिनिश केलं आमच्या ध्रुवने, खाली पण काहीच सांडवलेलं नाही आहे. बघा माझा बाबू गुड बॉय, गुड बॉय, गुड बॉय. हाय, थँक्यूज दे ना, थँक्यूज दे ना. सर्वांना बोल गुड मॉर्निंग, बोल बोल ना, गुड मॉर्निंग. ते तोंड तुम्ही इथे लागले सगळं तोंडाला. ये आपण ते क्लीन करू. ये 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 ये. तू ब्रश केला ना ध्रुव? कशा केला ब्रश? ब्रश कशा केला ना? ब्रश नाही केला ना? मग कोणी केला? हां ब्रश कोणी केला? कोणी? आणि ध्रुवची इथं चालू आहे मस्ती. त्याचे सगळे डबे ठेवलेत ना, ते काढणं चालू आहे. त्याच्या आतमधलं जे साहित्य ठेवले ना, सामान किराणा भरून, तर ते सगळं त्याचं काढणं चालू आहे. आता माझ्या हातात ते शेंगदाणे दिलेत, ते त्याचं सगळं काढणं चालू आहे आणि सगळ्या घरभर टाकून देतो. माझ्याबद्दल बी बोल जरा काहीतरी. हे बघा हे असं त्याला खेळायला पाहिजे. आणि अजून किचनवर तसाच पसारा पण आहे, भांडी बघा सगळं पसारा तसाच पडलेला आहे, कारण टाईम कसा गेला काही समजलंच नाही. आणि इथे पाणी भरून ठेवलं आहे, कारण आज सॅटर्डे आहे, संध्याकाळी पाणी नाही येणार, म्हणून इथे पाणी भरून ठेवलं आहे. इथे ही मम्मी आहे, ही पण पारुशीच आहे. काय दाखवतो बरं, माझ्याबद्दल चांगलं सांग. जे करायचे. अरे हा ध्रुव पण अजून पारूसच आहे. आता ध्रुवचे मस्त गरम पाणी करते, त्याला जरा असं क्लीन करून घेते, हातपाय धुते. किती वेळा नुसते कपडे चेंज करणं होतंय, है ना ध्रुव? ध्रुव मला दे. थँक्यू, थँक्यू. मी खाऊ? मी खाऊ? खाऊ मी? तू खातो? नको खा ना. खातो का? खातो का? खातो? तुला पाहिजे? खा, तू खा. सगळं माझ्याच हातात ते काढ. मी खाऊ? ए बघा 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 ध्रुव कसा रडतो, बघा बघा. आणि तुरी बघा कसा पसारा केलाय घरामध्ये. बघा बघा कसा रडतो ध्रुव.
अशी नाटके असतात आपल्या ध्रुवची. चल तिकडे. ध्रुव तू झोपून उठला ना? ध्रुव तू झोपून उठला ना? जा त्या आईला दे जा, ती नाही तर मारेल. देऊ नको आचूला त्याच्या हातावर. मी नाही देत, तो घेतोय. कुठे टाकतेस? मी तुझ्या हातात दिलं, तू कुठे टाकतेस? हा बघा ध्रुव कसा रडतो. बघा बघा त्याला शेंगदाणे पाहिजे ते दाखवतोय. माझा बाबू. आता बघा माझ्याकडे आला. ध्रुवला मस्त टोपी घातलेली, कान टोपी आहे ना, ती काढून टाकली आमच्या ध्रुवनी. त्याला आवडत नाही कान टोपी घालायला ना. कुठे टाकली काढून? 6 वाजलेत आणि अजून काही चहा पिणं झालं नाहीये. आता एका साईडला चहा ठेवलाय आणि ध्रुवला सुद्धा भूक लागले, तर त्यासाठी सुद्धा आता मी ओट्स बनवणार आहे. तर त्यासाठी आता त्या उतं भांडं ठेवलंय, तर त्याला ओट्स बनवून देणार. आणि अजून पाऊस काय थांबलेला नाहीये, पाऊस हा चालूच आहे आणि त्यामुळे मग वातावरण थोडंसं चेंज झालं आहे. आणि आमची कीर्ती सुद्धा आली आहे. बघा बघा बघा, कीर्ती हाय, हाय कीर्ती हाय. बघा आत्ताच कीर्ती आली आहे. आज लवकर पाऊस ना. हा तुला सकाळी बोललेलो नको जाऊ, भिजली का? पावसाचा जोर जास्त असल्यामुळे लवकर सोडलं आहे वाटतं जॉबवरून, तर ते आता आली आहे. कोण आलं बेबी? आता कीर्ती चहा परत वाढवावा लागेल. काय बघू कितीला आहे? हे बघा, हे कीर्तीने आणले आहेत इयरिंग्स. कितीला? 100 रुपयाला. किती जोडे ते? 1 2 3 4 5 6 जोडेत आणि हे 100 रुपये. तुम्हाला दिसतात? थांबा तुम्हाला दाखवते व्यवस्थित. आता परत चहा थोडासा वाढवावा लागेल, कारण कीर्तीसुद्धा आली आहे. नाही तर मी फक्त आमच्या चौघांसाठीच ठेवलेला चहा. तर आता कीर्ती आले तर तिलाही चहा लागेलच, तर ऑफकोर्स तिच्यासाठी आता चहा वाढवते परत. आणि तुम्हाला पण ते आता ओट्स बनवते. भांडं चांगलंच गरम झालं आहे आणि ध्रुवची तिथं चालू आहे मस्ती. 4 साडेचार वाजताना जरा झोप लागून गेली आणि माझी भांडीसुद्धा घासायची राहून गेली. तर आता 6 वाजून गेलेत आणि सगळा राडा तसाच पडला आहे भांड्यांचा. आणि मम्मी ओरडायच्या अगोदर मला क्लीन करायचं आहे, त्यात परत मग मम्मी ओरडेल 3 दिवसांनी झाले अजून घासलं नाही वगैरे वगैरे वगैरे. त्यासाठी तर आता म्हटलं चहा पण सगळी एकदम भांडी घासून टाकते. तर चला, तर चहा वाढवते. सगळ्यात अगोदर ध्रुवला ओट्स बनवून देते. चहा पिऊन मग तुमच्याशी बोलते. आणि ते बघायचं कसं वाजवणं चालू आहे. संध्याकाळचे वेळ झाले आणि निसन व्हायच्या अगोदर मी भांडी वगैरे सगळी क्लीन केली. त्यात मम्मीचं त्यात ना ओरडा खाल्ला असेल जर तसंच ठेवलं असेल तर. पण ऑलमोस्ट माझं दिवापत्ती लागायच्या अगोदर माझं सगळं किचन क्लीन झालं करून. आणि नंतर ध्रुवला पण ना फ्रेश केलं. फ्रेश म्हणजे त्याला ना गरम पाणी करून पुसून वगैरे घेतलं, गोळण्या घातली. आता जरा वातावरण चेंज झालं असल्यामुळे रोज रोज आंघोळ घालणं पण योग्य नाही वाटत. आणि त्याला मेन म्हणजे सर्दीसुद्धा होते. सकाळपासून हातची त्याचं करणं चालू आहे, म्हणून मग त्याला काही आंघोळ नाही घातली. त्याला फक्त आज पुसून वगैरे घेतलं गरम पाण्याने आणि कपडे चेंज केले. आणि आता विक्स लावून त्याला थोड्या वेळ झोपवलं आहे. आणि नंतर उठला ना मग ओवाचा बी घरामध्ये जरा वेळ दूर करेल, म्हणजे जर कसं घरातल्या ना आम्हाला पण जरा छान आहे आणि घरात फ्रेशनेस पण वाटेल, जरासा सुगंध पण राहील ओव्याचा आणि छान वाटेल. आणि त्याला पण सतत तो वास येत राहील. मग थोड्या वेळानंतर मग मी ते ओव्याचं धूपमध्ये लावून थोडंसं धुपामध्ये ते कसं सगळ्या घरामध्ये सुगंध पसरेल, मग त्याने त्याला जरा बरं पण वाटेल. कारण पोतली दिली ना तर तो एवढा घेणार नाही आणि तो ठेवणार पण नाही, तो टाकून देणार त्यामुळे. आणि कान टोपी पण अजिबात घालायला रेडी नव्हता, पण जबरदस्ती त्याला घालून आता तो झोपला आहे. तर म्हटलं तोपर्यंत स्वयंपाक करून घ्यावा. शनिवार आहे तर आपली साधी सिंपलच खिचडी करणार आहे. खिचडी म्हणण्यापेक्षा आम्ही काय करणार आहोत की ते पुलाव करणार आहोत.
अख्ख्या मसूर डाळीचा पुलाव. तिथे किती अर्ध करून ठेवते, मग मी तिला हेल्प करणार आहे. ही डाळ नाही, अख्खे मसूर. मम्मी हे मसूर बोलली, हे मसूर आणते. हे मसूर नव्हते करायचे, मला अख्खे मसूरचे डाळीचं करायचं होतं, पण कीर्तीने ही डाळ मसूर डाळ टाकली. हे मसूर आहे अशी ते देईल ना नाही, तोंडावरती. ते दुसरे होते मी ठेवलेले डब्यात आहेत ना मसूर, अख्खे मसूर. मम्मी मला हे मसूर बोलली. हे नव्हते. असू दे आता घेतलं. आता कीर्तीने डाळ पण भिजवले, भात पण भिजवलाय, तर ते ह्याचंच करावं लागेल. नेक्स्ट टाइम मी तुम्हाला अख्ख्या मसूर डाळीचा पुलाव कसं करतात ना ते दाखवेल. आता हिने मसूर डाळ भिजवली आणि त्याचं तर काही करू पण नाही शकत, मग आता ह्याचीच रेसिपी करावी लागेल, ह्याचाच पुलाव. चला तुम्हाला पण दाखवते. इथे कीर्तीचं टोमॅटो कापणे चालू आहे. ध्रुव झोपलेलं तुम्हाला दाखवते. ध्रुव झोपलाय, तो किचनमध्येच झोपला, मग त्याला किचनमध्ये झोपवलाय. आणि तिथं हॉलमध्ये यश मम्मी पप्पांचं चाललंय मूवी बघणं, तर तिथं मूवी बघतायत. आणि इथे आम्ही मूवी बघत बसले. कंचना मूवी बघत बसले. त्यांना काही काम नाही, जाऊ दे, आम्हाला काम आहे, आम्ही पुलाव करायचं भानगडीत आहोत. परत आता ध्रुव पण उठेल तर त्यालाही जेवायला लागेल, तर त्यासाठी वेगळा भात करावा लागेल मला, तुपामध्ये फोडणी देऊ. तर चला एका साईडला पहिला त्याचा भात टाकते मी पण, आणि कीर्ती ते तोपर्यंत तयारी करेल. हॅलो, मी पण करते, कधीतरी ही करते, नाही तर मीच करते. नो नो नो, मी काय बोलली, हिला मी मदत करणार आहे असं बोलली मी. ओके, तू आज करणार, असं काहीच नाही. आता ही करणार, तोपर्यंत मी माझं ध्रुवचं जेवण करून घेणार. हां, तोपर्यंत कीर्तीचा कसा तरी भात करणार, काय होऊन जाईल. चलो गाईज, बघा इथे ना कीर्तीने ना भाताला फोडणी देऊन तिची झालेली आहे, आणि हिने काहीच केलेलं नाहीये आळशी. ऍक्च्युली काय झालं, यश उठला ना म्हणून मी त्याला तिथे हॉलमध्ये घेऊन गेली, तर तोपर्यंत अरे यार सॉरी गाईज, तर ध्रुव उठला म्हणून मी त्याला हॉलमध्ये घेऊन गेली. तिला बोलली वेट कर, मी आली. तोपर्यंत तिने फोडणी भाताला देऊन तिची झाले. तर आता आपण तिला विचारूया एक्झॅक्ट शॉर्टमध्ये की तू कशी फोडणी दिली. आणि इथे ध्रुवचा भात पण माझा रेडी होतोय. फोडणी कशी दिली सांग. तेल गरम केलं, हां, त्यात जिरी मोहरी टाकली, मिरच्या टाकल्या, दोन मिरच्या टाकल्या, दोन. नंतर मग कढीपत्ता टाकले, नंतर मग अद्रक लसूण पेस्ट टाकला. ठीक आहे. नंतर कांदा परतून घेतला, टमॅटो टाकले, गरम मसाला, बिर्याणी मसाला म्हणजेच पुलाव मसाला, थोडीशी मिरची पावडर आणि हळद, बस एवढंच. आणि नमक आणि चवीनुसार मीठ असं ती फोडणी दिली. आणि आता ती ते फ्राय करून घेते आहे तेलामध्ये. आणि 2 चमचे घी. आणि तिने 2 चम्मच तूप पण ॲड केलं याच्यामध्ये. आणि आता तूप वरून टाकायचं होतं, मी टाकलं फोडणी. आणि आता जो भात तिने डाळ आणि भात धुवून ठेवलेलं ना, ते आता ती त्याच्यामध्ये ॲड करून मिक्स करून देऊ. आणि याच्यावरून आपण दही पण ॲड करणार आहोत थोडंसं. हाय गाईस, आता आपला ना मसूर भात हा रेडी झाला आहे. आता तुम्हाला मी दाखवते. आणि त्यासोबत मी ना मस्त पापड आणि शेंगदाण्याची अशी चटणी केली आहे तोंडी लावण्यासाठी, कारण पापड तर तळले आणि पण ते असे खाण्यापेक्षा म्हटलं त्याची चटणी करते. तर चल तुम्हाला दाखवते, पण मला आता दही नाही आहे त्यामध्ये. बघा आपला हा मसुरी भात रेडी झाला, फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनटात पटकन रेडी झाला आहे. आणि त्यासोबत इथे तोंडी लावण्यासाठी मी शेंगदाणा आणि पापडची चटणी केली. आणि इथे मग आंब्याचं लोणचं घेतलं आहे, असं जर असं आंबटपणा मस्त पाहिजे म्हणून. तर बघा, आणि तुम्हीसुद्धा अशी रेसिपी नक्की ट्राय करा. पटकन होणारं, अशी जोराची भूक लागली असेल ना, कावळे ओरडत असतील ना पोटामध्ये, तसा हा झटपट होणारा भात. आणि आज शनिवार असल्यामुळे आज हा पुलावच केला, साधा सिंपल आपला घरातल्या घरात. आणि ही चटणी पण याच्यामध्ये एक कमी आहे, ते म्हणजे दही. मसूर डाळीचा पुलाव आपला रेडी आहे. त्यासोबतच मस्त अशी चटपट पापड आणि शेंगदाण्याची चटणी आणि त्यासोबत लोणचं.
आता असा हा शनिवारचा आमचा स्पेशल आमची डिश ही रेडी आहे पुलाव. तर तुम्ही पण एकदा अशी डिश नक्की ट्राय करा, जर पटकन भूक वगैरे लागली असेल तर. हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ हा छोटासा कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय आणि सर्वांना गुड नाईट. आणि मी आता हे मस्त फस्त करणार आहे. तर चला बाय.